पातोंडा मार्गे अवैध वाहतुकीचा सुळसुळाट. चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा मार्गे वाघडू, वाकडी आणि नागद या परिसरातून होणारी अवैध वाळू वाहतूक सध्या जोरात सुरू आहे. दिवसाढवळे आणि रात्रीच्या वेळी डंपरद्वारे होणाऱ्या या वाळूच्या अवैध उपशामुळे आणि वाहतुकीमुळे महसूल विभागाचे मोठे नुकसान होत असतानाच स्थानिक प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या कारवाईवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काय आहे नेमका प्रकार? मिळालेल्या माहितीनुसार पातोंडा मार्गे जाणारा रस्ता हा वाळू माफियांसाठी सेफ कॉरिडॉर ठरत आहे. दररोज डंपरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी केली जात आहे. वाघडू, वाकडी आणि नागद या गावांच्या हद्दीतून नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा करून ती सर्रासपणे विक्रीसाठी नेली जात आहे. या अवैध धंद्यामुळे स्थानिक रस्त्यांचीही दुर्दशा होत असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासकीय कारवाई केवळ धातूरमातूर. वाळू माफियांवर वचक निर्माण करण्यासाठी महसूल विभागाकडून वेळोवेळी कारवाईचे नाटक केले जाते असा आरोप ग्रामस्थ करत आहेत. अधूनमधून काही वाहने पकडली जातात, मात्र त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. प्रशासनाकडून होणारी कारवाई केवळ दिखाऊ स्वरूपाची आणि धातूरमातूर असल्यामुळे माफियांचे धाबे दणाणण्याऐवजी त्यांचे मनोधैर्य अधिकच वाढत आहे, असे चित्र दिसून येत आहे. ग्रामस्थांमध्ये संताप. अवैध वाळू वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून नदीपात्रांचे नुकसान होत आहे. तसेच सुसाट वेगाने धावणाऱ्या डंपरमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून का बसले आहे, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. जर यावर कठोर आणि ठोस कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही सजग नागरिकांनी दिला आहे. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी होऊन अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर कायमचा आळा बसेल का, याकडे आता चाळीसगाव तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.